Hello students, मी प्रोफेसर आर्या तिगिने फ्रॉम कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक यांच्या ऑनलाईन सेशन्समध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण याच्या आधी प्रॅक्टिकल सेशन स्टार्ट केलं होतं आणि आता आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 7 दॅट इज स्टॅक इम्प्लिमेंटेशन म्हणजेच पुश अँड पॉप ऑपरेशन्स जे स्टॅक इम्प्लिमेंटेशनचे आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, स्टॅक इम्प्लिमेंटेशन. त्याच्या आधी आपण स्टॅक म्हणजे काय, स्टॅक म्हणजे काय, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय पुश ऑपरेशन, व्हॉट इज मीन बाय पॉप ऑपरेशन, ओके, आणि त्याच्यानंतर जो डिस्प्ले आहे, डिस्प्ले ऑपरेशन आहे, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, जर ज्या वेळेला आपण हा स्टॅक ऑपरेशन कन्सिडर करतोय त्यावेळेला स्टॅक हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण डेटा जे इन्सर्ट करणार आहे ते 1 बाय 1 इन्सर्ट करणार आहे आणि पॉपअप ज्या वेळेला करणार आहे त्यावेळेला सुद्धा आपण काय करणार आहे, 1 बाय 1 करणार आहोत. ठीक आहे, आपल्याकडे हा स्टॅक आहे. ज्या स्टॅक मध्ये आपण फर्स्ट एलिमेंट ज्या वेळेला आपण पुट करणार आहोत त्याच्या आधी जो आपला टॉप असेल तो टॉप किती असणार आहे, तर तो असणार आहे -1. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा टॉप एखादा एलिमेंट इथे इन्सर्ट होतोय त्यावेळेला त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, टॉपची 0. नवीन एखादा एलिमेंट यामध्ये इन्सर्ट केला तर तो कुठून इन्सर्ट होतोय, ऍट द टॉप, आणि तो इन्सर्ट इथं होणार. सपोज इट इज अ 3 अँड इट इज अ 1. ओके, हा 1 झाला. त्याच्यानंतर टॉप हा कुठं आलेला आहे, 1 ला पॉइंट करतोय कारण टॉप एलिमेंट कुठला आहे, 3. त्याच्यानंतर आणखीन एक एलिमेंट ज्या वेळेला आपण पुट करतोय तो असणार आहे 2. टॉप कुठं पॉइंट करणार आहे, 2 ला. ठीक आहे, हे झाले पुश ऑपरेशन्स. ज्या वेळेला आपण पॉप करणार आहे त्यावेळेला एलिमेंट्स कुठून मूव्ह होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत ऍट द टॉप. टॉपचा एलिमेंट पहिल्यांदा रिमूव्ह होणार आणि त्याच्यानंतर परत आपल्याला एलिमेंट्स 1 बाय 1 रिमूव्ह करता येतील. मग ज्या वेळेला हा पहिला एलिमेंट ज्या वेळेला रिमूव्ह होणार त्यावेळेला काय टॉप काय होणार, 1 ने डिक्रीमेंट होणार आणि टॉप पुढे पॉइंट आउट होणार 1 ला. त्याच्यानंतर परत ज्या वेळेला 3 हा एलिमेंट रिमूव्ह होणार त्यावेळेला टॉप काय होणार, 1 ने डिक्रीमेंट होणार आणि परत तो कुठे येणार, 0 ला. ओके, दिस इज द टॉप स्टॅक इम्प्लिमेंटेशन. हा सिंपल स्टॅक इम्प्लिमेंटेशन आहे ज्याच्या थ्रू आपण स्टॅक हाऊ यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट. ठीक आहे, तर पुश आणि पॉप हे दोन्ही जे फंक्शन्स आहेत किंवा ऑपरेशन्स आहेत हे ज्या वेळेला आपण इम्प्लिमेंट करत असतोय त्यावेळेला आपल्याला आणखीन एक 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. पुश म्हणजे काय, आपण त्यामध्ये परत व्हॅल्यूज इन्सर्ट करतो. ठीक आहे, आणि सपोज माझी स्टॅकची साईज जी आहे ती काय आहे, 4 आहे. ओके, 4 आहे म्हणजे इंडेक्स किती असणार आहे, साईज -1 दॅट इज 3. बरोबर आहे. मग ज्या वेळेला आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहे त्यावेळेला आपल्याला एक कंडिशन कन्सिडर करायला लागणार आहे, ती म्हणजे टॉप. टॉप काय कन्सिडर करावं लागणार आहे, साईज -1 आहे का, म्हणजे स्टॅक फुल आहे का नाही आहे, ओव्हरफ्लो होतोय का हे आपल्याला चेक करावं लागणार आहे. साईज -1 आहे का हे आपल्याला चेक करावं लागणार आहे एव्हरी टाइम व्हेन यू आर गोइंग टू पुश दी व्हॅल्यू. ज्या वेळेला आपण व्हॅल्यूज पुश करणार आहे त्यावेळेला ही कंडिशन आपल्याला ऍट एनी कॉस्ट चेक करावी लागेल. आणि ज्या वेळेला आपण हा पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेला आणखीन एक कंडिशन आपल्याला चेक करायला लागणार आहे, ती म्हणजे जी टॉप आहे ती एक्झॅक्टली इज इक्वल टू -1 आहे का. ओके, व्हॉट डू यू मीन -1? -1 ज्या वेळेला असेल त्यावेळेला जो स्टॅक असेल तो स्टॅक काय असणार आहे, एम्प्टी असणार आहे. स्टॅक काय असणार आहे, एम्प्टी असणार आहे. ओके, स्टॅक काय असणार आहे, एम्प्टी असणार आहे. त्यामुळं आपण ज्या वेळेला कन्सिडरेशन करतोय पुश आणि पॉप ह्या दोन्ही वेळेला आपल्याला कंडिशन्स कुठल्या चेक करायच्या आहेत, पुश असेल तर स्टॅक फुल आहे का आणि पॉप असेल तर स्टॅक एम्प्टी आहे का. ह्या 2 कंडिशन्स आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये चेक करावी लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जे इम्प्लिमेंटेशनची जी प्रोसेस आहे ती इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, लेट स्टार्ट इम्प्लिमेंटेशन प्रोसेस. मी टर्बो सी ओपन करतोय कारण आपल्याला सी मधून प्रोग्राम करायचा आहे तेवढ्यासाठी. लेट स्टार्ट. ठीक आहे, आपण काय करूया, पहिल्यांदा एक नवीन फाईल ओपन करून घेऊया. त्या नवीन फाईल मध्ये आपल्याला
जो प्रोग्राम करायचा आहे तो सेव्ह करून घेऊया. कुठला प्रोग्राम आहे? एक्सपेरिमेंट नंबर 7. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 7 कुठला आहे? स्टॅक. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 7. त्याच्यानंतर याच्या आधी आपण पुढे जायच्या आधी काही गोष्टी डिस्कस होणं गरजेचं आहे, कारण आपण स्टॅक जो घेणार आहे तो फिक्स साईजचा घेणार आहे. त्याच्यामुळं आणि तो ग्लोबली असणार आहे, कारण इथं आपण नंबर ऑफ फंक्शन्स यूज करणार आहे. कुठले कुठले फंक्शन्स यूज करणार आहेत? पुश, पॉप अँड डिस्प्ले हे 3 फंक्शन्स यूज करणार आहेत. आपण थोडस हा जो व्हिडिओ आहे थोडासा लेंथी होईल नो डाऊट, कारण आपल्याला यामध्ये थोड्याशा जास्त बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत ज्या या स्टॅक रिलेटेड असतील त्या. ठीक आहे, मग पुश, पॉप आणि डिस्प्ले ह्या तिन्ही फंक्शन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण सी मधला जो सगळ्यात जास्त यूज करणारा जो कंडिशनल स्टेटमेंट आहे इट इज अ स्विच. कारण मेनू ड्रिव्हन प्रोग्राम जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला स्विच केसेस यूज करावे लागतात. मग त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओमध्ये स्विच केसेस सुद्धा यूज करणार आहोत. मग त्याच्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा स्टॅकची जी साईज असेल ती डिफाईन करतो. डिफाईन स्टेटमेंट आपण यूज करतोय जी साईज ठरवायला. मग साईज आपण बेसिकली n नी यूज करतोय, त्याच्यापेक्षा मी काय करतोय इथं जस्ट साईज साठी s घेतोय आणि s किती आहे आपण आपल्यावर डिपेंड आहे किती आपण ठेवू शकतोय. मग मी काय करतो साईज इज इक्वल टू साईज इज 4 देतो. ठीक आहे, साईज आपण 4 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर काय करूया, काही आपल्याला असे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स ग्लोबली इम्प्लिमेंट करायचे आहेत, ग्लोबली यूज करायचे आहेत, ते मी देतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे टॉप आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि तो मी सेट करतो -1, कारण स्टार्टिंगला आपल्याला काय असणार आहे, जो टॉप असेल तो -1 दाखवल्यामुळे जो ऍरे असेल तो काय असेल, एम्प्टी असेल, किंवा स्टॅक जो असेल तो एम्प्टी असेल. ठीक आहे, नंतर ऍरे घ्यायचा आहे आणि ऍरेची साईज काय करणार आहे आपण s ठेवणार आहे. s म्हणजेच काय, स्टॅक हा 4 साईजचा झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला 3 फंक्शन्स आपण जे यूज करणार आहे ते तिन्ही फंक्शन्स आपल्याला इथं डिक्लेअर करायचे आहेत, ग्लोबली डिक्लेअर करायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला परत डिफाईन करता येतील आणि ते मेन फंक्शन मध्ये आपल्याला कॉल करता येतील. ठीक आहे, त्याच्यामुळं void push हा फंक्शन आहे. त्यानंतर void पॉप हा फंक्शन आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले. ओके, डिस्प्ले किंवा शो व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्ही कुठलाही घेऊ शकताय, मी डिस्प्ले घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय करतोय, मेन मेथड लिहायला स्टार्ट करतोय. आता मेन मेथड पहिल्यांदा का घेतोय मी, कारण आपल्याला त्याचा स्ट्रक्चर तयार करायचा आणि त्याच्यानंतर त्यानुसार इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करायचं. त्यासाठी मी काय केलं, हे घेतलं. आता मला याच्यात मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करायचे आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय यूज करायला लागणार आहे, स्विच यूज करायला लागणार आहे. ठीक आहे, तर स्विच यूज करत असताना मी त्याचं स्ट्रक्चर यूज केलं, पण मला इथं काय करायला लागणार आहे, स्विच म्हणजे एक काहीतरी चॉईस मला द्यावं लागेल, म्हणून मी चॉईस घेतलं. पण तो व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय का, नाहीये. पण जो चॉईस हा फंक्शन आहे, व्हेरिएबल आहे, तो व्हेरिएबल कुठे यूज होणार आहे, मेन मेथड मध्ये यूज होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तो व्हेरिएबल परत एकदा इथं डिक्लेअर करतोय. मग आपलं चॉईस जो असेल तो इंटिजर टाईपचा असेल, एक नंबर कुठला तरी एंटर करणार आहे. आता मला काय एंटर करायचा आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, मग ते युजरला सांगावं लागेल आपल्याला की काय इम्प्लिमेंट करायचं. परत दुसरी ती गोष्ट आपण पहिल्यांदा डिफाईन करूया. ठीक आहे, प्रिंट एफ. त्याच्यानंतर प्रिंट एफ मध्ये कंडिशन टाका /n/t. ठीक आहे, /t/n काय करतोय मी, थोडस तुम्हाला एक्झिक्युशन ज्यावेळेला करून दाखवते त्यावेळेला थोडासा कट होतोय म्हणून मी ते टाकलेलं आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे, /t टाकलेलं आहे. आता तिथं आपण कसंही पाहिजे तसं आपण तिथं देऊ शकतोय. तर मी काय करतो, एक मेनू म्हणून त्याला हेडिंग देतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढच्या ह्याला ते काय जाईल, नेक्स्ट लाईनला मला ते डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लाईनला परत टाकताना तेच टाकतोय आणि तिथं फर्स्ट ऑप्शन देतोय. फर्स्ट ऑप्शन काय असेल, पुश फंक्शन असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एकदा /n/n/t नंतर पॉप ऑपरेशन असेल. त्यानंतर पॉप ऑपरेशन कितवा आहे, सेकंड ऑप्शन असेल तो.
ठीक आहे, सेकंड ऑप्शन असेल. त्याच्यानंतर मी आणखीन एक व्हेरिएबल आपला मेनू घ्यायचा आहे, तो म्हणजे डिस्प्ले. ठीक आहे, तो म्हणजे डिस्प्ले, बरोबर आहे. आणि हा कितवा असणार आहे, थर्ड असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आणखीन एक मी याच्यामध्ये ऍड करतोय. ओके, तो कुठला असणार आहे, एक्झिट. त्यातून बाहेर पण पडावं लागेल. आता मी फक्त चेक करतो हे कुठं डिस्प्ले होतंय. एरर तर काही नाही आहे. ओके, होल्ड करण्यासाठी आपल्याला गेट ch लागेल. ठीक आहे, लेट्स सी. आउटपुट दिसतंय. ओके, स्लॅश एन स्लॅश एन स्लॅश एन. ओके, इथं आपल्याला स्लॅश एन ची गरज एकच आहे. ठीक आहे, दिस इज ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी डिपेंड्स आहेत तुमच्यावर, तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय त्या पद्धतीनं. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं चेंजेस करू शकताय. मला ते थोडस आपल्याला यूज करायचं आहे म्हणून आपण टाकलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लॅश टी, नेक्स्ट स्लॅश टी, टी. ओके, लेट्स सी. ओके, हा फाईन. हो सॉरी, एक्झिटला आपण काय दिलेलं आहे, फोर्थ ऑप्शन दिलेलं आहे. आता युजर जो असेल तो काय यूज करणार आहे. ओके, युजर काय करणार आहे, ह्यातला कुठलाही एक नंबर एंटर करणार आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे, स्कॅन करून घ्यायचा आहे, स्कॅन एफ. ओके, आणि तो कशात स्टोअर करणार, एम्परसाइन चॉईस. ओके, म्हणजेच काय होईल, त्यातला कुठला नंबर जो असेल तो नंबर एंटर होईल. एंटर झाल्यानंतर तो CH ला पास केला जाईल आणि CH स्विच केसला पास केला जाईल. आता आपल्याकडे केसेस काय आहेत, 4 केसेस आहेत ना, बरोबर आहे. मग केस 1, केस 2, केस 3, केस 4 एक्झिट. आणि मी एक डिफॉल्ट केस लिहितो. जर एखाद्याने चुकून काय केलं की जी व्हॅल्यूज इन्सर्ट करतायत ती इन्सर्ट केलेली व्हॅल्यू जी आहे ती चुकीची व्हॅल्यू इन्सर्ट केली तर प्रॉब्लेम येईल. म्हणून मी काय करतो, एक डिफॉल्ट केस सुद्धा मी इथं टाईप करून ठेवतो. ठीक आहे, ओके फाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, जर समजा पुश ऑपरेशन आपल्याला कॉल केलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय कॉल करायचं आहे, पुश फंक्शन कॉल करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जर असेल तर काय करणार आहे, पॉप करायचं आहे, व्हॅल्यू डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल तर तो काय करेल, डिस्प्ले करेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे लास्टचा, तिथून डायरेक्ट तो काय करेल, एक्झिट होईल. म्हणून एक्झिट फंक्शन कॉल केलेलं आहे. आता ज्या वेळेला आपण हा एक्झिक्यूट करतोय त्यावेळेला प्रोसेस काय काय करायची आहे हे आपल्याला बघायचं. तर आतापर्यंत झालेलं बरोबर आहे का हे आपण चेक करूया. 2 एरर्स आहेत, कुठले एरर्स आहेत ते पण आपण चेक करूया. डिफॉल्ट केस मध्ये आपण काही लिहिलेलं नाहीये त्याच्यामुळे एरर येतोय. तर आपण इथं काय करूया, एक प्रिंट स्टेटमेंट टाकूया की युजरला सांगता येईल आपल्याला की तुमचं जे आन्सर आहे ते चुकीचं आहे. युअर चॉईस इज रॉंग वन. ओके, ठीक आहे. इथून परत काय व्हायला पाहिजे, पण प्रॉब्लेम काय आहे, इथं जे जे एंटर होणार आहे त्याच्यानंतर परत हे सगळं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, बरोबर आहे. हे सगळं एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, हा जो टोटल ब्लॉक आहे कुठून, चॉईस पासूनचा, तो आपल्याला एका लूप मध्ये टाकायला पाहिजे. जोपर्यंत आपण एक्झिट करणार नाही तोपर्यंत तो ऍज इट इज रन व्हायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, इथं हा चॉईस 1 टाकला जेणेकरून तिथं मला सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतील. ठीक आहे,
म्हणजे तोच फंक्शन परत 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 रिपीट होईल. म्हणजेच हा कोड काय होणार आहे, परत परत रिपीट होणार आहे. लेट्स सी काय होतंय बघूया. आता ज्या वेळेला अशा प्रकारचे कोड्स आपण यूज करतोय, ओके, आपण फंक्शन्स इथं यूज केलेले आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की आपण काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे, पण त्याचा जो मेन बॉडी आहे एक्झिक्युशनचा तो लिहिलेला नाही आहे, त्यामुळे इथं आपल्याला एक्झिक्युशनला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि अशा केसेसमध्ये हा लूप एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे हा कोड रीच होणार नाही आहे. गेट सीएच जो आहे तो रीच होणार नाही आहे, त्यामुळे हा पार्ट आपल्याला गरजेचा नाही आहे, म्हणून मी ते काढून टाकलं. आता मला काय करायचं आहे, पुश आणि पॉप ऑपरेशन्स, डिस्प्ले ऑपरेशन्स लिहायचे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, void पुश हा फंक्शन लिहिला. ठीक आहे, काय लिहायचं आहे, ठीक आहे, चेक करूया आपण. आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला लिहायचा आहे, void pop. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर void डिस्प्ले. ओके, हे 3 फंक्शन्स आपल्याला लिहायचे. आता पहिला काय करूया, काम करूया, पुश ऑपरेशन्स लिहा. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला आपण स्टार्टिंग केलं त्यावेळेला पुश करत असताना आपल्याला एक कंडिशन चेक करावी लागणार आहे, ती म्हणजे टॉप जो आहे तो लास्ट एलिमेंटला पॉइंट करतोय का. आता लास्ट एलिमेंट त्या स्टॅक मधला कसा कन्सिडर करणार, कारण आपण ऍरे यूज करतोय आणि ऍरे स्टार्ट्स फ्रॉम 0, बरोबर आहे, आणि एंड्स ऑन साइज -1. मग आपल्या ऍरेची साईज काय आहे, s. मग s-1 हे आपल्याला चेक करावं लागेल टॉपला इक्वल टू आहे का. मग त्यासाठी मी काय करूया, पुश म्हणजे एक एलिमेंट आपण काहीतरी पुट करणार आहे, म्हणून मी त्यासाठी काय केलं, एक एलिमेंट घेतला int x. त्याच्यानंतर मी कंडिशन चेक केली, इफ. ठीक आहे, इफ कंडिशन काय चेक केली, जो माझा टॉप आहे तो एक्झॅक्टली इज इक्वल टू s-1 आहे का. s काय आहे, आपण वर बघितलं ना, डिफाईन केलेला आहे इथं, s इज इक्वल टू 4, म्हणजे s ही काय झाली, त्या ऍरेची साईज झाली, म्हणजे स्टॅकची साईज झाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ते -1 आहे का हे चेक करावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी मी हे चेक केलं. आता मला काय करायचं आहे, जर हे असेल, एक्झॅक्टली इज इक्वल टू असेल, तर काय होणार आहे, तो स्टॅक जो आहे तो काय आहे, फुल आहे, बरोबर आहे. मग फुल असेल तर त्याला काय म्हटलं जाते, ओव्हरफ्लो, बरोबर आहे. इथं मी लिहितो स्टॅक इज overflow. What is meant by overflow? You can't insert a new element in a stack. त्यामध्ये इन्सर्ट करू शकत नाही. पण जर नसेल तर आपण व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतोय. मग त्याचा कोड आपल्याला काय करावा लागणार आहे, इथं लिहावा लागणार आहे एल्स मध्ये. ठीक आहे, तर एल्स मध्ये लिहित असताना आपण चेक करूया काय लिहायचं. आता मला काय करायचं आहे, स्टॅक न्यू एलिमेंट जो टॉप असेल तर टॉप पहिल्या मला काय करावं लागेल, 1 ने इन्क्रीमेंट करावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, एक व्हॅल्यू त्यामध्ये इन्सर्ट करावं लागेल. मग जी व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे ती तर आपल्याला घ्यायला पाहिजे पहिल्यांदा, म्हणून मी काय केलं, इथं एक प्रिंटफ स्टेटमेंट लिहिला, जेणेकरून युजरला कळेल की मला इथं एक व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. ठीक आहे, enter a value to be inserted. व्हॅल्यू कुठली इन्सर्ट करायची आहे ती द्या. त्याच्यानंतर मी ते स्कॅन करून घेतलं आणि ती व्हॅल्यू कुठं मी स्टोअर करून घेतली, जो एक न्यू व्हेरिएबल मी घेतलेला आहे x मध्ये तिथं घेतला. मग %d, एम्परसाइन x मध्ये घेतली. मग आता व्हॅल्यू कुठे आहे माझी, x मध्ये आहे. पण x मधली व्हॅल्यू टॉपला आपण असाइन करायच्या आधी टॉप रिकामा पाहिजे, म्हणून जी व्हॅल्यू लास्टला आहे त्याच्यावर आपण एक व्हॅल्यू इन्सर्ट करावी लागणार आहे. म्हणून मला काय करावं लागेल, जो टॉप आहे तो टॉप मला काय करावं लागेल, 1 ने इन्क्रीमेंट करावं लागेल, +1. ठीक आहे, आता टॉप जो होता त्याच्या टॉप 1 ने इन्क्रीमेंट झाल्यामुळं तिथं आपले काय व्हॅल्यू झाली, जी टॉपची पोझिशन असेल ती काय झाली, ब्लँक झाली. मग आपण टॉप मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतोय. म्हणून a ऑफ टॉप जो आहे तो मी काय केला, इज इक्वल टू x ला सेट केला. म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू जी आहे ती टॉप मध्ये. आता हा झाला पुश ऑपरेशन. ठीक आहे, हा झाला
पुश ऑपरेशन. त्याच्यानंतर आपण काय करायचं, याच प्रमाणे आपण पॉप ऑपरेशन जो आहे तो आपण टाकणार आहोत. ठीक आहे. पॉप ऑपरेशन मध्ये आपण एक कंडिशन चेक करावी लागणार आहे, ती म्हणजे तुमचा स्टॅक एम्प्टी आहे का. स्टॅक जर एम्प्टी असेल तर काय करणार. ठीक आहे. तर स्टॅक एम्प्टी असेल तर तुम्ही त्याच्यातून कुठलीही व्हॅल्यू डिलीट करू शकत नाही. म्हणून आपण जर स्टॅक हा एम्प्टी असेल तर पॉप ऑपरेशन करू शकत नाही, आणि जर एम्प्टी नसेल तर आपण 1 बाय 1 एक व्हॅल्यू आपण काय करू शकतोय, काढू शकतोय. म्हणून इथं परत आणि एक आपल्याला कंडिशन चेक करायची आहे की टॉप हा -1 ला पॉइंट करतोय का. बरोबर आहे. स्टॅक हा टॉप जो आहे स्टॅकचा तो -1 ला पॉइंट करतोय का. करत असेल तर आपण त्यातून व्हॅल्यू इन्सर्ट करू डिलीट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून मी इथं काय केलेलं, प्रिंट एफ स्टॅक इज अंडरफ्लो. स्टॅक काय आहे, अंडरफ्लो. बरोबर आहे. पण आता जो आपण पुश मध्ये एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी आपण युजर कडून व्हॅल्यूज घेतले होते, इथं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्यायची गरज नाही. कारण ज्यावेळेला आपण पॉप ऑपरेशन इम्प्लिमेंट करतोय त्यावेळेला जो टॉपचा इलिमेंट असेल तोच रिमूव्ह होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला कन्सिडर करायची गरज नाहीये की कुठला इलिमेंट पॉपअप होतोय, कुठला इलिमेंट डिलीट होतोय. ठीक आहे. मग मी इथं सिम्पली काय करणार, एक प्रिंटएफ स्टेटमेंट, कुठला डिलीट होतोय ते तरी कळू दे आपल्याला, म्हणून आपण काय केलं, एक प्रिंटएफ स्टेटमेंट टाकलं. ठीक आहे. या प्रिंटएफ स्टेटमेंट मध्ये मी लिहिलं पॉप्ड इलिमेंट म्हणजे डिलीटेड इलिमेंट. इलिमेंट इज ओके. डिलीटेड इलिमेंट कुठला आहे तो मी इथं डिस्प्ले करतोय. ठीक आहे. मग तो कुठला असणार आहे, ए ऑफ टॉप. जो टॉपचा एलिमेंट असेल तोच डिलीट होणार आहे, म्हणून मी काय केलं, ए ऑफ टॉप डिस्प्ले केला. पण ज्या वेळेला आपण हा टॉपचा एलिमेंट डिक्लेअर करतोय त्यावेळेला टॉप नसतोय, तो काय होईल, 1 नी डिक्रिमेंट होईल. म्हणून टॉप इज इक्वल टू टॉप -1 हे आपल्याला इथं करावं लागेल. कारण बेसिकली स्टुडंट्स काय करतात, हा जो स्टेटमेंट आहे हा विसरतात, त्याच्यामुळे टॉपचा एलिमेंट डिलीट होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, टॉप हा 1 नी डिक्रिमेंट करावा लागेल, जेणेकरून आपले जे व्हॅल्यूज आहेत ते इथं डिस्प्ले होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा आला तो म्हणजे डिस्प्ले. व्हॅल्यू डिस्प्ले कशी करायची. ठीक आहे. तर डिस्प्ले करण्यासाठी मला काय करावं लागेल, एक फॉर लूप यूज करावं लागेल, आणि हा फॉर लूप साठी एक काउंटर व्हेरिएबल सेट करावं लागेल. म्हणून मी काय केलं, एक काउंटर व्हेरिएबल घेतला आर. ठीक आहे. मग इथं आपल्याला चेक करायला, जर स्टॅक एम्प्टी असेल तर काय होणार आहे, मला स्टॅक एम्प्टी जर असेल तर मला व्हॅल्यू इन्सर्ट करता येणार, डिस्प्ले करता येणार आहेत का, नाहीये. कारण एम्प्टी असेल तर काय दाखवणार आहे. बरोबर आहे. म्हणून मग मी काय केलं, प्रिंट एफ जो स्टॅक आहे तो इथं जर -1 ला पॉइंट करत असेल तर मी काय डिस्प्ले करणार. ठीक आहे. मग मी इथं टॉप इज एक्झॅक्टली इज इक्वल टू -1 जर पॉइंट करत असेल तर काय डिस्प्ले करणार आहे, मी स्टॅक इज एम्प्टी. स्टॅक इज एम्प्टी. जर नसेल तर डिस्प्ले करा. जर स्टॅक एम्प्टी नसेल तर काय करा, डिस्प्ले करा. मग डिस्प्ले करण्यासाठी आपण माहिती आहे काय यूज करतोय, फॉर लूप यूज करतोय. ठीक आहे. मग मी इथं फक्त एक स्टेटमेंट टाकतोय, प्रिंट एफ थोडस लेंथी होते, मला पण माहित आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की हे सगळे लिहिल्याशिवाय आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघता येणार नाही. ठीक आहे. स्टॅक एलिमेंट्स आर. ठीक आहे. स्टॅक एलिमेंट्स आर, जे स्टॅक एलिमेंट्स असतील ते डिस्प्ले करा. मग मी ते एलिमेंट्स नेक्स्ट लाईनला डिस्प्ले करणार. बरोबर आहे. मग मी इथं काय लिहिणार, एक फॉर लूप लिहिणार. ओके. आता फॉर लूप झाल्यानंतर पुढे काय करणार, एक प्रिंटएफ स्टेटमेंट लिहिणार जो मला काय करेल, व्हॅल्यूज प्रिंट करून दाखवेल. ओके. मग
%d एकाखाली एक दिसावेत म्हणून मी /n टाकलं. त्याच्यानंतर कॉमा a ऑफ जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे एलिमेंट्स डिस्प्ले करा. ठीक आहे, चेक करूया आपण. तर त्याच्या आधी फॉर लूप राहिलेला आहे आपला कंडिशन्स द्यायचे. ठीक आहे, i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन s, बरोबर आहे, जेवढे व्हॅल्यूज असतील तेवढे, आणि i प्लस प्लस. आता या कंडिशन मध्ये पहिला एलिमेंट कुठला डिस्प्ले होणार आहे? 0 होणार आहे. पण पहिला एलिमेंट आपल्याला 0 डिस्प्ले करायचा आहे का? नाही आहे, कारण टॉपचा एलिमेंट पहिला डिस्प्ले करावा लागेल, कारण त्या स्टॅक मधून आपल्याला 1 बाय 1 व्हॅल्यूज डिस्प्ले करता येत नाही. ही कंडिशन थोडीशी आपल्याला लक्षात येणार नाहीये, कारण आपण ऍरे डिस्प्ले करत असताना पहिल्यापासून व्हॅल्यूज डिस्प्ले करत होतो, पण स्टॅक मध्ये तसं नाही चालत. स्टॅक मध्ये आपल्याला काय करावं लागेल, वरच्या बाजूला जो एलिमेंट म्हणजे लास्टला जो डिस्प्ले इन झालेला आहे तोच आपल्याला पहिल्यांदा डिस्प्ले करावा लागेल. मग दॅट्स वाय मी इथं काय करतो, आय जो असेल तो मी टॉपला सेट करतो. आय जो असेल तो टॉपला सेट करतोय. त्याच्यानंतर आय ची जी कंडिशन आहे ती मी काय केली, उलटी केली, आणि तिथपर्यंत मी काय केलं, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डिस्प्ले करा. मग आय मी इन्क्रीमेंट करणार नाहीये, कारण टॉपला असल्यानंतर ते डिक्रीमेंट कमी खाली 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 आणायला लागेल, बरोबर आहे. आता ही कंडिशन मी का असं केलं, ह्याचं कारण म्हणजे काय, स्टॅक मध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करत असताना टॉप वाढत जातोय, आणि पहिला एलिमेंट आपण त्यातून काढल्याशिवाय, आपल्याला तो डिस्प्ले केल्याशिवाय दुसरा एलिमेंट डिस्प्ले करता येणार नाही, त्याच्या खालचा एलिमेंट डिस्प्ले करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही कंडिशन लक्षात घ्यायला पाहिजे की स्टॅक हा ज्या वेळेला इन्सर्ट किंवा डिलीट करतोय किंवा एखादा एलिमेंट रिमूव्ह करतोय त्यावेळेला तो एकाच एंडनी होतोय. त्याच्यामुळं जो टॉपचा एलिमेंट असेल तोच पहिला आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. म्हणून मी काय केली, ती कंडिशन थोडीशी चेंज केली आणि ही उलट्या पद्धतीने टाकलेली आहे. ठीक आहे, लेट्स चेक काय होत आहे. नो एरर्स, एक्झिट, ओके सॉरी, आपल्याला थोडस इथं काय करावं लागेल, एक्झिट स्टेटमेंट जे आहे, आय थिंक मी ई कॅपिटल लिहिलेलं आहे आणि ई स्मॉल येतोय. ओ येस, बरोबर, ई स्मॉल येतोय. ओके, नो एरर्स. ओके, हा मेनू पुश पॉप अँड डिस्प्ले. इथं मी काय केलं, 1 टाकलेलं आहे. एंटर द व्हॅल्यू टू बी इन्सर्टेड, बरोबर आहे. कुठली व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे ती मी टाकली, सपोज 2. ओके, आता हे डायरेक्टली बाहेर पडलं पुश केल्यानंतर, कारण आपण तिथं कंडिशन लूप टाकलेला आहे पण कंटिन्यू ठेवलेलं नाहीये, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे मी काय करतो, इथं थोडस एक स्टेटमेंट वाढवतो, ब्रेक, बरोबर आहे. ब्रेक स्टेटमेंट मी वाढवतो, जेणेकरून मला काय होईल, आहे तसं ते स्टार्ट राहील, त्याच लूप मध्ये ते राहील. ओके, बरोबर आहे. आता इथं आपण व्हॅल्यूज इन्सर्ट केलेले आहेत, बरोबर आहे, पण आपण युजर कडून चॉईस एंटर करायला सांगितलेलं नाहीये, त्यामुळे त्याला कळलं ना, आपल्याला तिथं कळालं नाही की काय पुढे टाकायचं. म्हणून मी काय केलं, ठीक आहे, एंटर युअर चॉईस. ओके, लेट्स सी. ओके, पुश, इथं आपण 1 मगाशी एक्झिट नंतरच चॉईस एंटर व्हायला आणि ते आपल्याला माहित पण नव्हतं. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, 1 टाकलं. काय करायचं, व्हॅल्यूज इन्सर्ट करायचा, 3 इन्सर्ट केला. परत आता हा झाला, मी परत काय केला, आणखीन एक व्हॅल्यू इन्सर्ट केला, 4, सॉरी, चॉईस एंटर केला, त्याच्यानंतर मी 5 एलिमेंट इन्सर्ट केला. आता किती झाले, 3 आणि 5 हे 2 एलिमेंट इन्सर्ट झालेत. आता मी काय करतो, डिस्प्ले करून बघतो. डिस्प्लेला ऑप्शन काय आहे, 3. आता इन्सर्ट होत असताना 3 पहिला इन्सर्ट झालेला आहे आणि 5 नंतर इन्सर्ट झालेला आहे, म्हणून आपल्याला डिस्प्ले होताना कसं होणार, 5 and 3 झालं काय. इथं या साईडला सॉरी दिसत नाहीये ते, मी थोडस त्याला चेंज करतो आणि मग तुम्हाला त्याचं आउटपुट दाखवतो. ठीक आहे, वेअर इट इज डिस्प्ले ऑप्शन. ओके, डिस्प्ले, ओके 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 ओके, /n/t/t. ओके, लेट्स सी.
ओके, एंटर युअर चॉईस. फर्स्ट एलिमेंट मी इन्सर्ट केला 5. ठीक आहे, नंतर मी परत आणि एक व्हॅल्यू इन्सर्ट केली, ती म्हणजे 8. आता 5 आणि 8 दोन एलिमेंट इन्सर्ट झालेले आहेत. आता मी काय केलं, डिस्प्ले केलं. व्हॅल्यूज काय इन्सर्ट झाले, 8 and 5. पहिला एलिमेंट कुठला होता, 5 होता. नंतर एलिमेंट कुठला, 8 होता. आता ज्यावेळेला मी डिस्प्ले करायला जातोय, डिलीट करायला जातोय, त्यावेळेला मी ऑप्शन काय चूज करणार, 2. 2 केल्यानंतर काय होईल, कुठला एलिमेंट डिलीट झालेला आहे ते दिसेल. एलिमेंट कुठला डिलीट झाला, ऍट द टॉपचा, म्हणजे दुसऱ्यांदा लास्टला जो एलिमेंट इन्सर्ट झालेला आहे तो डिलीट झाला. आता परत एकदा आपण डिस्प्ले करून बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की व्हॅल्यू डिलीट झालेली आहे की नाहीये. म्हणून मी काय केलेलं आहे, डिस्प्ले हा ऑप्शन चूज केलेला आहे आणि तो डिस्प्ले केला इथं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हे ओके. ठीक आहे, याप्रमाणे तो डिस्प्ले होईल. आता आपण काय करूया, थोडेसे आणखीन ऑपरेशन त्याच्यावरचे व्हॅल्यूज जे आहेत जास्त इन्सर्ट करून चेक करूया. ठीक आहे, एंटर युअर चॉईस इज 1. ठीक आहे, मग मी काय केलं, पहिल्यांदा 2 इन्सर्ट केला, परत मी इन्सर्ट करतोय 5, परत मी इन्सर्ट करतोय 7, परत मी इन्सर्ट करतोय 8. ठीक आहे, आता किती, सॉरी, एंटर युअर चॉईस इज रॉंग वन. मी परत इन्सर्ट करतोय आणि व्हॅल्यू इन्सर्ट करतोय 8. ओ सॉरी, बरोबर आहे. इथं काय दिसतंय, स्टॅक इज ओव्हरफ्लो. किती व्हॅल्यूज इन्सर्ट झालेले आहेत आपले, ऑलरेडी जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे इन्सर्ट झाले आहेत. किती एलिमेंट झाले ते बघूया. 3 डिस्प्लेला टाकलेला आहे, 4 एलिमेंट इन्सर्ट झाले आहेत, कारण साईज कितीची आहे, 4ची आहे. आता मला काय करायचं, पॉप करायचं. पण पॉप करत असताना आपल्याला माहिती आहे स्टॅकचं जी लास्टला एंट्री झालेली आहे तीच आपली डिलीट होणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं टॉपचा एलिमेंट कुठला आहे, 7 हा एलिमेंट आहे आणि तोच आपला डिलीट होणार आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, एंटर युअर चॉईस इज 2. पॉप कुठला होणार आहे, 7 एलिमेंट डिलीट झाला. लेट्स सी 7च झालाय का, हो यस 7च झालेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा स्टॅकचा स्टॅकचा प्रोग्राम जो आहे तो रन होतोय आणि त्याच्या थ्रू आपण वेगवेगळे ऑपरेशन्स जे आहेत ते ऑपरेशन्स आपल्याला इथं दिसत आहेत. ठीक आहे, मग हा 1, 2, 3 and 4 हे ऑप्शन्स आहेत. हे सोडून आपला कुठला ऑप्शन्स मी जर टाकला 5 टाकलं तर ऑप्शन आन्सर काय आहे, युअर चॉईस इज रॉंग, बरोबर आहे. मग हा रॉंग आहे, त्याच्यामुळे आपण काय करा, जो प्रॉपर चॉईस असेल तो एंटर करा. म्हणून मी 4 करतोय आणि एक्झिट करतोय. ओके, आय होप तुम्हाला स्टॅक ऑपरेशन सगळे कळाले असतील. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच.